विद्यार्थी मित्रांनो, अगोदर पण या विषयावर बोललोय. पुन्हा बोलणार आहे. पुन्हा बोलायची वेळ आलेली आहे. तुम्हाला समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे. विषय गंभीर आहे. काय घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे. मला तो विषय इथं घ्यायचा नाहीये. पण आज एक वेगळाच तणाव आहे मुलांच्यामध्ये. तणाव आहे. कोणत्या गोष्टीचा तणाव आहे? मी तुम्हाला सांगतो YouTubeवर टाइप करा टॉक्सिक पेरेंट्स. तुम्हाला ना शेकडो व्हिडिओ दिसतील. बघितले, मी सुद्धा बघितले आणि त्या व्हिडिओमधले लास्ट टाईम प्रमाणे मी ठराविक कॉमेंट सिलेक्ट केलेत. आता लास्ट टाईम म्हणजे काय? अगोदर सुद्धा या विषयावर बोलावं लागलंय मला. मी तुम्हाला सांगतो, की सैराट पिक्चर जेव्हा आला, फार पूर्वीची गोष्ट आहे. कदाचित लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्ही लहान असाल. पिक्चरची स्टोरी वेगळी होती. ओके. पण आपला समाज कसा आहे, की पिक्चर म्हणजे अगदी मनावर घेतो, आहे की नाही? एकाच वर्षात मला 3 वेळा पोलिस स्टेशनला जावं लागलं. ओके. एक मुलगा एका मुलीवर इकडे निघून गेला, तिकडे निघून गेला. अगदी म्हणूया आपण 3 वेळा अशा गोष्टी माझ्या क्लासमध्ये घडल्या. मला पोलिस स्टेशनला जावं लागलं. ठीक आहे, स्टुडंट माझ्या क्लासमध्ये होता. बऱ्याचशा गोष्टी मी अशा बघितलेत, की पालक ओरडले, की मुलं निघून जातायत. मी तुम्हाला सांगतो, आज न्यूजमध्ये पण मी एक गोष्ट बघितली. ओके. पुण्यातली 14 वर्षाची मुलगी, काही आई बोलली तिला, ती निघून गेली. काय व्हायला लागलंय? तणाव वाढलाय. थोडंसं कॉमेंटवर डिस्कशन करूया. थोडंसं. मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. माझ्या मनातलं बोलणार आहे. व्ह्यूसाठी हा व्हिडिओ नाहीये. माझी इच्छा आहे, की एका जरी मुलाला मी काय बोलतोय ते कळालं, तर फार, फार, फार बरं होईल. काय लिहिलंय लक्षात घ्या या कॉमेंटमध्ये. कॉमेंटमध्ये लाइक जर बघितलं तर फार वेगळी गोष्ट आहे. 5.6K लाइक्स आहेत. माय पेरेंट्स हॅव गिव्हन मी 3 थिंग्स. माय लाईफ. ओके, जन्माला घातलंय. जर सांभाळ करता येत नाही तर जन्माला घातलं कशाला? असं विद्यार्थी बघितलेत मी पालकांना बोलणारे. त्यांच्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही, त्यांची स्वप्न असतात. iPhone हे पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी तर एवढीच पाहिजे, तेवढीच पाहिजे. असू दे. श्रीमंत आहेत, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले म्हणूया आपण. ह्यांना त्यांचे पालक देतात सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक पालकाला ते शक्य होत नाही. लक्षात घ्या. नाही, नाही होत. तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करायची असतात. दिलंय ना लाईफ तुम्हाला, दिलंय ना फूड आणि शेल्टर ना, तुम्हाला पुढचं करायचंय. पण तुमचे पालक तुम्हाला काय देतायत? तुमचे पालक तुम्हाला देतायत फ्रस्ट्रेशन. असं का वाटतंय जनरेशनला फ्रस्ट्रेशन दिलं जातंय? हां, काही पालक असतील तसे, की सतत मुलाचं कंपॅरिझन दुसऱ्या मुलाशी करणं किंवा नातेवाईकातल्या मुलांशी करणं. कुठला नातेवाईक आय-ए-एस, आय-पी-एस काही क्लिअर झाला असेल, तो टॉपच्या कुठं यूएसला असेल, तर नका ना तुमच्या मुलाला कंपेअर करू. इथे चुकतोय. मी मुलांची बाजू घेणार आहे इथं. इथे पालक चुकतोय. तुमच्या मुलाच्यात काय स्किल आहेत ते बघा. इथं मुलगा, पालक ह्यांनी एकमेकाला वेळ दिला पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे. आपल्या मुलांच्यातले गुण ओळखा ना. शेवटी आपण काय आपल्याला माहिती आहे ना, आपण कसं काय केलंय हे आपल्याला माहिती आहे, की सगळेच सद्गुणी असतील तर असं नाहीये. मी पण चुका केल्यात, तुम्ही पण चुका केल्या असतील. माझी इच्छा आहे, की बघा ॲक्चुअली टार्गेटेड ऑडियन्स दोन्ही आहेत. ओके. पण त्या व्हिडिओला पण बघा ना एवढे लाईक आहेत. टार्गेटेड ऑडियन्स ऑडियन्स वेगळे आहेत, ॲक्चुअल ऑडियन्स वेगळे आहेत. असं का? हा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला पाहिजे. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो फ्रस्ट्रेशन नाहीये. काही वेळेस काय असतं, की जास्त अपेक्षा आहेत पालकांच्या. मग बोला ना. डायलॉग व्हायला पाहिजे, डायलॉग व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे. मेन प्रॉब्लेम इज वी कांट शेअर विथ आवर पॅरेंट्स. वाटतं रे. मी जेव्हा 11th-12th होतो ना, मला सुद्धा वाटायचं. की वडिलांनी एवढी फी भरली कोचिंगमध्ये, मला नाही जमत कुठल्या गोष्टी. मी 11th मध्ये 35 म्हणजे फेलच होतो. मला 12वीत ढकललं होतं. 10वी मी टॉपर होतो. 11वीत फेल झालो. म्हणजे गेलो 12वी पण फेलच होतो मी. 12th मध्ये मला जमेना. पण मी शेवटी कसं तरी बोललो. मी शेअर केला माझा प्रॉब्लेम. मला वाटलं होतं चिडतील, हे होतील. नाही, त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. क्लासेस वगैरे बदलले मी आणि रिझल्ट थोडा तरी चांगला लागला. म्हणजे मी काय सांगतो बाळांनो, की तुम्ही असं समजू नका, की वी कांट शेअर. बोललं पाहिजे. चिडतील, ओरडतील, पुन्हा शांत होतील, त्यांचा राग शांत होईल, पुन्हा ते डिस्कस करतील. काय आहे, की कुटुंब म्हणजे काय माहितीये का? सांगतो तुम्हाला. आई-वडील जेव्हा बाहेर जॉब करतात ना बाळांनो, त्यांच्यावर तणाव असतो. हां, तो तणाव, तो राग घरी आला, की तो असतो डोक्यात आणि त्या रागात तुमच्यावर तो राग निघू शकतो. मग तुम्हाला वाटतं, की देतात आम्हाला फ्रस्ट्रेशन. नाही हं, हा मुद्दा लक्षात ठेवा. हे खरं नाहीये. तुमचं उज्ज्वल भविष्य बघायचं आहे. मग साहजिक आहे सगळ्यांना आपण एकाच रेसमध्ये पळवतोय. मी सांगतो, माझा एक स्टुडंट आहे, ओके. त्यानं काय केलं मी तुम्हाला सांगतो, की गाड्या क्लीन करतात ना, ओके. तसं एक त्यानं एक मोबाईल व्हॅन तयार केली. कसली
जबरदस्त स्कीम होती. त्याच्यात सगळं त्यानं टँक 400 लिटरचा टँक, छोटा हाती असते ना तसली गाडी 400 लिटरचा टँक, ती मशीन्स वगैरे सगळं कॉल केला की घरी यायचा, गाडी साफ करून द्यायचा, धुवून द्यायचा. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो असला मस्त चालवतात ना. एका एका कॉलचे 350-400 घ्यायचा. दिवसातून 4-5 गाड्या व्हायच्या, ₹2000 मिळायचे. घरातल्यांनी बंद करायला लावलं. आपण ह्याच्यासाठी का तुला इंजिनिअर केलंय का? दुसऱ्यांच्या गाड्या धुणार का तू? आणि सगळ्यात महत्वाचं कधी होणार तुझं लग्न? मी तो पण एक पॉइंट बघितला होता बघा, नाही घेतलाय तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पालक तुम्हाला भीती दाखवतायत, की कसं व्हायचं तुझं लग्न? हे झाल्याशिवाय तुझं लग्न होणार नाही. गव्हर्नमेंट जॉब असल्याशिवाय लग्न होणार नाही. लग्न किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगतो, पण त्या पालकांनी ती गाडी विकायला लावली, बंद करायला लावलं. नका ना नका ना मुलांना एकाच रेसमध्ये पळवू. त्याच्या आवडीच अरे त्यात तो पुढे गेला असता, एका गाडीच्या 4 गाड्या झाल्या असत्या. हां, आता मी तुम्हाला सांगतो रेट कार्ड आहेत. तलाठी 50 लाख. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल ना, तिथं पण लाखात रेट आहे. बँकेत शिपाई व्हायचं असेल ना, लाखात रेट आहे. हां, सी-यू-ई-पीत जायचंय 15 लाखाचा रेट कार्ड आहे लक्षात घ्या. हो, सी-यू-ई-पीत सीईटीत 100% 15 ते 20 लाखाचे रेट कार्ड आहेत. प्रत्येक गोष्टीला रेट कार्ड आहेत. आणि ड्रग इन्स्पेक्टर रेट कार्ड आहेत. सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो इव्हन तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झालं, जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब घ्यायचे आहेत, टेंडर-बिंडर काही नसते. अगोदर रेट कार्ड आहेत. पर्सेंटेज ठरलेलं आहे. यात काही बदलणार नाही. मग तुमचं पोरगं काही जर करत असेल बिझनेस, चला ना सपोर्ट. मला अजून एक वाईट आठवतंय. ओके बघा, कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे मुलाला, माझ्या स्टुडंटला. ओके, मस्त कुकिंग वगैरे आणि त्याची इच्छा होती, की ते गाडा वगैरे तसं टाकायचं. नाही पालकाने टाकून दिला. आमची आमची इज्जत घालवणार तू म्हणले पालक. हां, हे पालक चुकतायत लक्षात घ्या बरं का. बरं जाऊ दे. तुम्ही शेअर करा बाळांनो, करा. तुम्ही बोला. मला समाजात एकही वाईट घटना घडलेली बघायची नाहीये. आनंदी पाहिजेत सगळे. तणाव नकोय. मला फार चांगलं वाटतं हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एका मुलाशी बोललो. खूप ओरडतो त्याला मी, खूप मारलंय पण हॉस्टेलचाच आहे. पण आज मी बोललो त्याच्याशी समजावून सांगितलं, की तुझी जबाबदारी काय आहे ते. हां, जबाबदारी काय आहे? सिंगल पेरेंट्स असेल तर काय जबाबदारी आहे? वडील नसतील तर काय जबाबदारी आहे? काय माझ्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत? मी बोललो त्याच्याकडून, त्याला कळालं. आता सगळ्यांनाच नाही कळत. बऱ्याच लोकांना माझा राग पण येत असेल कदाचित मी चिडचिड करतो, ओरडतो म्हणूया आपण. पण ज्याला कळालं त्याला कळालं. त्यामुळे मान्य केलं, "सर मला सगळं कळालं." भले मार्क त्याला कमी पडू दे, पण त्याला कळालं ना, हा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. लिव्हिंग इन द फॅमिली होम इजंट रेंट फ्री, यू पे इट विथ मेंटल हेल्थ. हां, वाटतंय. आजच्या जनरेशनला वाटायला लागलंय. त्याला पालक जबाबदार आहेत, मी मान्य करतो. पण पालक आणि विद्यार्थी दोघेही एकमेकांशी शेअर करून प्रॉब्लेम ह्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतात. सगळ्यात महत्वाचं राइज अ चिल्ड्रन नॉट अ रिटायरमेंट प्लॅन. म्हणजे मुलांना वाटतं बरं का रे, की पालक ना त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला पळवतात, की तू शिक, पैसे कमव आणि आम्हाला गाड्या घेऊन दे. नाही, नाही. पालकांना तुमच्याकडून काही नको आहे लक्षात घ्या. फक्त काय होतं सांगू का? आता जस्ट मी माझ्या जनरेशनचं उदाहरण देतो. आता माझं वय 50 आहे. ठीक आहे. आता माझे जे पालक आहेत त्यांची माझी आई तिचं वय 60च्या आसपास 60 नाही 60 कुठं रे 70 70च्या आसपास आहे. पण मी तुम्हाला सांगतो, की ह्या जनरेशनची लोकं आहेत ना, त्यांना काय सवय होती माहिती आहे का अगोदर जनरेशनला? डायलॉगच नाही. बघा ना, तुमच्या आजोबा आणि तुमचे वडील बोलणं कमी आहे. उलटं तुमचं आणि पप्पांच्यात बोलणं जास्त आहे. पण आजोबा आणि वडील यांच्यात बोलणं कमी. आता माझे आजोबा आणि माझे वडील झिरो डिस्कशन. ओके. आजोबा पुढे असेल कुठे मागे जाणार. आजोबा गेले की वडील बोलणं झिरो असायचं. आणि ही जनरेशन कशी होती माहितीये का? हे जे पालक त्या काळचे पालक होते ना, बाहेर मुलांबद्दल नुसतं कॅसेट, हे असंच आहे, तसंच आहे, समोर बोलणार नाहीत. पण आज मी तुम्हाला सांगतो तुमचं जनरेशन लकी आहे तुम्ही बोलताय लक्षात घ्या. पण तरी मी तुम्हाला सांगतो, की अगोदरच्या जनरेशनची स्वप्नच वेगळी होती. त्यांना iPhone नकोच आहे. त्यांना साधा फोन बास होतो. iPhone नको आहे किंवा कुठल्या गाड्या नको आहेत, हे नको आहेत, नको आहेत. रिक्षा सुद्धा वापरते अगोदर जनरेशन करत नाही. पैसे वाचवण्यासाठी चालत येणं, हे करतील, ते करतील. तुम्ही अनुभव घेतला असेल. मुद्दा आहे की हा डोक्यातून काढून टाका. तुमच्या भविष्यासाठी पालक धडपडत आहेत बरं का. पण क्षमता ओळखून धडपड करावी असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. मगाशी मी काय म्हटलं, ज्याला कळालंय, तो अभ्यासाला सुरुवात केली त्यानं समजा. पडतील तेवढे पडतील मार्क लक्षात घ्या. पण एवढेच पडले पाहिजे, तेवढेच पडले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, खरोखर काही पालक ना मूर्ख आहेत. मी माझा अनुभव लास्टच्या व्हिडिओमध्ये एकदा बोललो होतो अगोदर, परत बोलतोय. माझ्या आयुष्यातली कधी गोष्ट विसरू शकणार नाही. असं धरत आणलं होतं, ओढत आणलं होतं मुलीला. ओके, 10वी रिझल्ट झाला होता. अशी मुलगी रडतच होती. आई ओढत आणली होती आणि नाक कापलं पोरीचं. पोरीनं आमचं नाक कापलं असा डायलॉग होता आईचा. म्हणलं काय झालं? फेल तर नव्हतीच होणार. टॉपर होती क्लासमधली. किती पर्सेंटेज पडले? 96. मग नाक का कापलं? मग का नाक कापलं? तर डायलॉग्स ऐकतो ऐका पुढचं.
की 10वीत जर तिसरा नंबर काढायचा होता, तर 1ली ते 9वी पर्यंत कशाला पहिला नंबर काढला? आता पण पहिलाच यायला पाहिजे होता शाळेत. अरे काय शाळेतल्या पहिल्या नंबरला घेऊन बसलाय? 10वी नंतरची स्पर्धा बघितली किती हे आहे ते. पण नाही नंबर वगैरे काही नसते रे. हां, आता स्पोर्ट्सच्या बाबतीत. माझा छोटा मुलगा स्पोर्ट्समध्ये आहे. मी तुम्हाला सांगू का? त्याच्या मॅचेस मी जेव्हा बघायला जातो ना, तेव्हा अपोनंट जरी खेळला तरी आम्ही टाळ्या वाजवतोय. हा जिंकला, हारला तरी आम्ही टाळ्या वाजवतोय. कारण गेम आहे ना रे. प्रत्येक वेळेस कसं जिंकणार? मग प्रत्येक जण एकच जिंकायला लागला, तर त्या गेमला काही अर्थ आहे का? कधी हा जिंकेल, कधी अपोनंट जिंकेल. एवढा काय तणाव आहे. हां, त्या काय झाल्या, त्या बघायच्या, त्या इम्प्रूव्ह करायच्या, संपला विषय. पण मी जेव्हा काय-काय मॅचेसमध्ये बघितलं, काय ते पालक दंगा करत असतात ना. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी मॅचेस सुरू होत्या. माझ्या मुलाचा जो अपोनंट होता ना, तो हारत होता. मग त्याचे वडील एवढे चिडले होते ना, ती टोपी फेकून खाली टाकायची, की "तुझ्यावर किती पैसे खर्च करतोय, तुला हैदराबादला ठेवला, इकडे ठेवला, कशासाठी?" अरे खेळतंय पोरगं का तुमच्या प्रतिष्ठेचा विषय आहे? टॉक्सिक पॅरेंट्स आहेत. इथं काय त्या मुलावर तणाव असायचा ना, सगळ्या स्टेडियममध्ये. मग इथं चुका दोन्ही बाजूने आहेत. हां, पण मुलांच्याकडनं बोललं पाहिजे ना, मुलांना काय हवंय? मुलांना काय हवंय? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चुकताय कुठं मुलं बघा. ते Instagram ॲडिक्शन. लाइक्स पाहिजेत. ओके. सगळ्या गोष्टीला लाइक पाहिजेत. अटेन्शन हवं आहे. मग स्वतःची तब्येत ठीक नसेल ना, तर ते प्रॉम्प्ट यूज करून एडिट करून बॉडी बनवताय तुम्ही. हां, तुम्ही रिअल वर्ल्डमध्येच नाहीये. तुम्हाला वाटते की iPhone असला म्हणजे बाकीचे अप्रिशिएट करतील. मी अशा रील्स बघितल्यात गर्लफ्रेंडला iPhone पाहिजे. ओके. अरे काय ते iPhone आणि हे घेऊन बसलाय. त्याचा उपयोग नाहीये. तुमचं कर्तृत्व इम्पोर्टंट आहे. हां. आणि ह्या वयात त्या गोष्टी बघूच नका. आजकाल डिस्टर्बन्स आहे. आणि मी आत्ता सांगतो मुलांपेक्षा मुली मूर्ख आहेत. हां, मुलींचं पाऊल बऱ्याच ठिकाणी चुकतंय. आता नाराज होतील तर होऊ दे. मी आहे ते वास्तव सांगतोय लक्षात घ्या. चुकतायत मुली. हां, घरातले आई-वडील टॉक्सिक वाटतात तेव्हा बाहेर प्रेम शोधायचा प्रयत्न करतायत आणि त्यात ते इतकं नुकसान होते की त्याची जाणीव नाहीये म्हणूया आपण. बघा मग थोडंसं बघा आता हे पुन्हा तेच माय मॉम गिव्ह मी फूड, शेल्टर, मेंटल हेल्थ, डिप्रेशन, डिस्ट्रॉय माय सेल्फ एस्टीम एंड कॉन्फिडन्स. आता कालच 10th स्टँडर्डचा एक स्टुडंट होता. त्याची आई माझ्यासमोर त्याला ओरडत होती, की "माझं काय चुकतंय का बाबा? अजून काय दिलं पाहिजे तुला? तू का करत नाहीस अभ्यास?" आणि त्याच्यात कॅपॅसिटी आहे त्या मुलाकडे. तो करत नाहीये त्याची चूक आहे. त्याला एन्जॉय करायचंय. पण आईला ते वाटतंय ना, की अरे मी तेवढी धडपड करते ना, केलं पाहिजे ना. मग माझं म्हणणं काय, की पालकांना राग का येतो? ओके, स्ट्रिक्ट पेरेंट्स, बिगेस्ट लायर्स हे एक बरोबर आहे बाळांनो. मग सारखंच एकदम स्ट्रिक्ट आता आमचे एक रिलेटिव्ह आहेत बरं का. मी लहान असताना मला अजून आठवतं त्यांच्या घरी गेलो की नाही, खेळायला निवांत वगैरे. पण त्याच्या गाडीचा आवाज आला की नाही लगेच पुस्तक घेऊन त्यांची मुलं बसायची. अरे काही-काही पुस्तक उलटं असायचं. बसतेच हां. काय वाचलं? चाललं हे वाचलं, ते वाचलं. म्हणजे बघा, काही नाही. काही शिक्षण त्या मुलांचं झालं नाहीये. पण हेही बरोबर आहे. तेव्हा पालकांना म्हणणं आहे, प्रेमळपणा, स्ट्रिक्ट राहू नका. प्रॉब्लेम मुलांचे समजून घ्या. काय चाललंय आणि मुलांना पण सांगतोय, की तुम्ही पण तुमचा अभ्यास जर होत नसेल सायन्स स्ट्रीममध्ये, तर बोला पालकांशी. त्यातून मार्ग काढा. जरी लाखो माझ्याकडे जे ड्रॉपर आहेत ना, दरवर्षी बघतो ना मी, लास्ट मोमेंटला माझ्याकडे ना, ड्रॉपर किंवा रेग्युलरमध्ये ऑफलाईन क्रॅश कोर्सला 40 ते 50 मुलं येतात. पूर्ण महाराष्ट्रातून येतात. एव्हरेजली 3-3, 4-4 लाख रुपये त्यांनी फी भरलेली असते. तरी क्रॅश कोर्स दुसऱ्या ठिकाणी लावावा लागतोय. रिझन काय? नाही. 10वी नंतर जो 11वी-12वीचा तणाव आहे ना, तोच पालकांना माहीत नाही. त्यांना वाटतं जमेल. 10वी आता मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण सांगतो तर बघा, की असंच एक पालक होते बरं का. त्यांचं म्हणणं काय होतं, "सर माझ्या मुलानं 10वीत अहो सहज पडले. टीव्ही बघत-बघत अभ्यास केला. मग पेपरून आला की तो क्रिकेट खेळायला जायचा. निवांत अभ्यास केला. तरी त्याला 94-95% मार्क पडले. हुशार आहे हो." अहो नाही हो, नाही. ते 10वीचं वेगळं होतं. सिलेबस फार वेगळा आहे तो. अल्जेब्राचे 6च टॉपिक आहेत, तेही सोपे. जिओमेट्रीचे 6च टॉपिक आहेत, तेही सोपे. सायन्स 1-2 पण सोपं आहे. हिस्ट्री, जिओग्राफी हे देखील सोपं आहे. आणि काय होतं सांगतो 6च टॉपिक वर्षभर क्लासमध्ये युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिममध्ये ते सारखं-सारखं झालेलं असतं. मुलाला अभ्यासाची गरज लागत नाही. मग तो क्रिकेट खेळेल, काही करेल. 11th-12thला रोज 10 तास दिलं पाहिजे. हां, टॉप टियर 1 मध्ये जाण्यासाठी, टॉपच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. टियर 1 म्हणजे टॉपचं कॉलेज बरं का. टियर 2 म्हणजे सेकंड लेव्हलचे कॉलेजेस. आता सेकंड लेव्हलच्या कॉलेजला पण 98चा कट ऑफ लागतोय. टियर 1चा तर विचारूच नका 99.9 कडे कट ऑफ चाललाय. मुद्दा असा आहे
की 10वी, 11वी, 12वी आणि पुन्हा काय होतंय, की मग तो पालक काय करतोय सांगतो. डिप्रेशनच्या मुद्द्याबद्दल मी बोलतो, मला काय डिप्रेशन आलं होतं. होतो ना 10वी टॉपर मी. आम्ही पण खेळत-खेळत अभ्यास केला होता. चूक झाली होती माझी लक्षात घ्या. मला कळतच नव्हतं. मला गाईड करायलाच कोण नव्हतं. जर मला माझ्यासारखं कोण गाईड करणारं भेटलं असतं, तर राज्यात पहिला आलो असतो. आलो असतो. नक्कीच अभ्यास करून कोण घेतलं असतं तर. सांगू का तुम्हाला मी? 12वीचं अगदी एक्झाम काय म्हणूया आपण झालेलीच होती आणि मी माझ्या काकांचा आणि आजोबांचा डायलॉग ऐकला. कुठला? आमच्या वेळेस मेरिट लिस्ट नावाचा प्रकार होता बरं का. आणि माझे काका माझ्या आजोबांना सांगत होते, की आपल्याला बाहेरच्या रूममध्ये आता नीट एक असं ते फर्निचर असं करून घेतलं पाहिजे. चांगलं नीटनेटकं केलं पाहिजे. आजोबा म्हटले, "का?" स्ट्रिक्ट होते आजोबा. काका म्हटले, "आता रिझल्ट लागेल, हा बोर्डात वगैरे येईल, घरी रिपोर्टर येतील ना मुलाखत घ्यायला याची." म्हणलं, "बापरे! इथं पास व्हायचं अवघड आहे आणि यांची स्वप्न बघितली का?" मग तणाव येतोय. मग इथं डायलॉग व्हायला पाहिजे. बोललं पाहिजे. बघा मी स्टार्टलाच बोललो, की झाल्यात काही दुःखद घटना 1-2 दिवसात. आपण याच्यावर विचार केला पाहिजे. हां, पालक पण घाबरलेल्या अवस्थेत आहेत, की मुलं एवढी टोकाची पाऊल उचलू शकतात का? उचलू शकतात. हां, उचलू शकतात. चुकीचं आहे ना हे? चुकीचं आहे. मग यातून मार्ग काय? तर बोललं पाहिजे. हां, सांगू का इथं मी माझ्या अनुभवातून सांगतो. फार आगाऊ मुलं पण आहेत बरं का. फार आगाऊ मुलं आहेत, की ज्यांना करायचंच नाहीये काही. काहीच करायचं नाहीये. ओके, काहीच करायचं नाही. मी तर सांगतो ना, अशा लोकांचं शिक्षण बंदच करा म्हणतो मी. आहेत नमुने माझ्याकडं. करायचंच नसतंय काय. एन्जॉय. पप्पांचा बिझनेस आहे, तोच बघणार आहे. अरे बिझनेससाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन तर नको का? आणि पप्पांनी जीव तोडून कष्ट करून तो बिझनेस तयार केलाय. तुझ्यासाठी केलाय होय? अशी पण मुलं आहेत, मूर्ख. आपला मुलगा फक्त अशा मूर्खाच्या संगतीत नकोय, एवढं फक्त पाहिजे. एवढं फक्त पाहिजे. आणि त्यासाठी थोडा त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. हां, बरं आता काही लोकांची परिस्थितीच नाहीये. नाहीये त्या गोष्टी पालक मुलांना प्रोव्हाईड करू शकत नाहीयेत. आणि ज्यांची परिस्थिती आहे ना, तो पालक काय म्हणतोय, "मी सगळं त्याला प्रोव्हाईड केलंय. मी कुठे कमी पडलोय काय? पाहिजे तो क्लास लावून दिलाय. मग त्याला कमी मार्क का पडतायत?" जस्ट एक पुण्यातलं उदाहरण आहे काउन्सिलिंगचं. ओके. 94% आहेत सीईटीला. पालक म्हणतात नाही रिपीट करायचं. माझा खेडेगावातला एक मित्र आहे. त्याचा मुलगा जर्मनीत गेला. तो खेडेगावातून शिकलाय. त्याला कुठला क्लास नव्हता. मग हिला मी क्लासेस दिलेत सगळे. मग हिला जेईई का क्रॅक होत नाही? अरे जेईई, सीईटी वेगळा प्रकार आहे. माहीत नाही ना पालकांना. माहीत नाही ना. मग हे कुणी सांगितलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी दाखवलं पाहिजे. ओके. त्या पालकांचं पण काउन्सिलिंग व्हायचं पाहिजे, विद्यार्थ्याचं पण काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. आम्ही माझे नंबर्स बऱ्याच व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाईड केलेत बरं का लक्षात घ्या. तरी इथं देतोय. तुम्हाला आमच्याशी काही डिस्कशन करायचं असेल तर नक्की या नंबरवर कॉल करा, अपॉइंटमेंट बुक करा, या. कोल्हापूरमध्ये मी भेटेन तुम्हाला, साताऱ्यात भेटेन. ओके. पॉइंट सांग आता कोल्हापूरमध्ये मला भेटायला कुठून मुलं येतात? गडिंग्लज, आजरा, राधानगरी, सांगली, हुपरी, रेंदाळ खूप पालक येतात भेटायला. खूप येतात. बरं साताऱ्यात तर काय सगळीकडून येतात. पुण्यावरून येतात, नागपूरवरून येतायत, नाशिकवरून आलेत मला पालक भेटायला. ओके. प्रॉपर अपॉइंटमेंट असेल तर 2-2, 3-3 तास वेळ मी त्यांना दिलाय. फार छान काउन्सिलिंग सेशनचा फायदा होतो. सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे काय? इथून पुढं आनंदी वातावरण ठेवायचं आणि अभ्यास करायचा आहे. आय होप मला काय सांगायचे तुमच्या लक्षात आलं असेल. एवढा वेळ तुम्ही 20 मिनिटं तुम्ही हा माझं ऐकताय. मनापासून धन्यवाद. जे करायचे ते प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणे अभ्यास करा. ओके. पालकांना सांगतोय, मुलांकडे बघा, किती त्याची क्षमता आहे ते बघा. त्यानुसार तो करतोय ना, मग अप्रिशिएट करा. की एकच टार्गेट देऊ नका. कुणाशी कंपॅरिझन करू नका. कुठल्या टेस्टमध्ये कमी मार्क आले तर ओरडू नका. क्लासमध्ये बघितलंय मी WhatsAppला रिझल्ट जातो ना, आपलं पोरगं राहिलं बाजूला, दुसऱ्याचेच मार्क बघत बसतात. कुणाला किती पडले? आपल्या मुलाला किती पडले बस. कमी पडले ओके, जास्त पडले जास्त. डिस्कस करा. काय झालं? का कमी पडले मार्क? काय काय झालं? बोला त्याच्याशी. कमी मार्क पडले याचा अर्थ प्रामाणिक आहे तुमचं पोरगं. हां, स्वतःचे मार्क आहेत ना. मग या गोष्टीचा विचार करून इथून पुढे सगळा बदल हवाय मला. धन्यवाद.